आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. आपण आलो आहोत वडाळ्याला. वडाळ्याला एक प्रसिद्ध असा एरिया आहे ज्याच्या जवळ आयमॅक्स थिएटर आहे, डोम थिएटर. तिकडे आपण आलेलो आहोत जठार फॅमिलीकडे. आणि या आहेत सुमनताई काकू. नमस्कार. नमस्कार. आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. आणि तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना आम्ही जेव्हा विचारलं ना तेव्हा सगळेजण आम्हाला म्हणाले, हा ज्यांच्याकडनं आम्हाला खमंग आणि चविष्ट पदार्थ येतात त्या आमच्या फेमस काकू. एवढी तुमची ख्याती सगळीकडे पसरलेली आहे. तर तुम्ही उत्तम उत्तम पदार्थ करता. आणि काय काय करता, काय आवडीनिवडी आहेत तुमच्या? मला टीव्ही सिरियल आवडतात बघायला आणि हे कुकरी शो सगळे बघत असते. मला खूप जेवण करायची मला फार आवड आहे. म्हणजे लग्नाच्या आधी अजिबात नाही, काहीच माहिती नव्हतं मला आणि आवडही नव्हती. ते काय असतं काय त्याचं मला हेच नव्हतं. नंतर नंतर ते एकदमच मग ते अंगावर पडलं आणि ती मिस्टरांमुळे त्यांना ते फार खवय्ये होते. अच्छा. हा, मग त्यांना ते नॉनव्हेजची जास्त आवड होती आणि मग मी ते करत गेले. आणि त्यांच्याकडूनच मला ती पावती मिळाली, जेवण खूप छान बनवते म्हणून. मग ते मला ती खूप आवड निर्माण झाली. त्याच्यात पावती मिळाली की साहजिकच आम्हाला उत्साह येतो कुठलाही पदार्थ करायचा. तर आणखीन कोण कोण आहे घरी? घरी माझे आता 2 मुलींचे लग्न झालेले आणि 2 मुलं आहेत. एक मुलगा मोठा तिकडे घरी आहे, हा, आणि ही वाशीला राहते. एक मुलगी गोरेगावला राहते. अच्छा, असा भरापुरा परिवार. ओके. 4 नातवंड आहेत मला. 4 नातवंड म्हणजे लाड करायला पण भरपूर वाव. आणि प्रत्येकाची फरमाईश असेल ना, प्रत्येक मुलाची, प्रत्येक मुलीची, सुनांची वेगवेगळी ना. आता आज आपण जे 3 पदार्थ बनवतोय तर ते 3 पदार्थ तुमच्या कोणाकोणाच्या आवडीचे आहेत? ही माझी मुलगी आहे शर्मिला, तिला आवडतं असे पदार्थ. म्हणजे ती खूप हे घेते, म्हणजे काळजी वगैरे आरोग्याची. त्याच्यामुळे तिला तेल तूप असं आवडत नाही ना. मग गुळ वगैरे ते मूग असं काही मी केलं ना, मी लाडू करते ते मुगाचे किंवा कणकेचे, तर ते तिला तसं खूप आवडतं. तिला तसं आवडतं. आणि राजेशला काय आवडतं? राजेशला होती आधी नॉनव्हेजची आवड, आता जरा कमी झाली. आता त्याला वरण भात खूप आवडतो माझ्या हातचं. अरे काय स्पेशल करतं की काय? मला पण वरण भात खूप आवडतो. माझे नातवंड येतात ना, त्यांना आधी वरण भातच आवडतो खूप माझा. हे शर्मिला म्हणते, आई तू कशी करतेस ग, तुझा खूप वरण भात आवडतो. म्हणजे काय कमाल आहे ना खरं. वरण भात ही इतकी बेसिक गोष्ट आहे की प्रत्येक जणाच्या म्हणजे प्रत्येकाच्या घरी येतो. त्यामुळे आता वरण भात पण मी शिकणार आहे. पण आपण हे 3ही पदार्थ पण काकू काय खासियत आहे काकूंची ती शिकूया. पण पहिला पदार्थ जो आहे मुगाची कढण. मुगाचं कढण म्हणजे तुमच्या मुलीच्या आवडीचं. हा. ओके. मग त्याचं साहित्य लिहून घ्या. उकळलेले दूध, शिजवलेले मूग, वेलची जायफळ पावडर, बदामाचे काप, हे ड्रायफ्रुटचे काप आणि हे गूळ. साहित्य तुम्ही लिहिलंच असेल. आणि आता मला वाटतं मूग आधी शिजवायचे. हा, आधी मूग शिजवून घ्यायचे. ओके. पाण्यामध्ये व्यवस्थित मूग शिजतात लगेच, असं काय खूप वेळ लागत नाही ना काकू? किती सांगा? कुकर मध्ये लवकर शिजतं. हा, कुकर मध्ये पटकन टाका थोडं लागेल. एक 10 मिनिटं तरी लागतील किंवा कुकरमध्ये 5 मिनिटात शिजतात मूग आपण शिजवून घेतले. आणि काकू आता काय करतात? आता हे मूग घालायचे. आधी मूग घालायचे. गरम झाले. हे नारळाचं घट्ट दूध आपण घेतलं ना काढून? हे नाही, मग साधंच दूध आहे. हा, घट्ट दूध, ते जाड दूध मिळतं ना. अच्छा. घेतलेले. नारळाचं नाही, नारळाचं पण घातलं तरी चालतं. अच्छा, साधंच दूध आहे. हा. ओके ओके. हे दूध घेऊ ना? हो हो, तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं करणार तसंच आम्ही शिकणार. हे दूध घालते मी आणि मग थोडे उकळी आले की गुळ घालेल. अच्छा, म्हणजे लवकर विरघळेल गुळ. हा, मस्त हेल्दी अशी खीर आहे ना. हा, आता गुळ घालायला हरकत नाही ना? हा, घालू मी? तुम्ही हवं गोड आवडतं तुम्हाला काकू? भरपूर गोड. खूप. मला पण मिट्ट गोड आवडतं. जेवढंच तिखट तेवढंच गोड. वा, बेस्ट. ड्रायफ्रुट्स पण घालायला हरकत नाही ना, म्हणजे शिजतील चांगले मग. आणि हे आम्हाला उरवायचे नाहीयेत त्यामुळे आम्ही घालून टाकतोय. सगळेच ड्रायफ्रुट्स आहेत, काजू बदाम. हे वरण सजवायला छान कातरलेत ते. हे
तर आता फक्त हे काय काय आहे काकू? पिस्ता आणि बदाम हा. ना, काजू पण आहे? नाही ह्याच्यात काजू नाही, ह्याच्यात टाकलेत म्हणून ना. ओके. वेलची आणि जायफळ आता घालायचं का हे पण वरून स्प्रिंकल करायचं? थोड्या वेळाने जरा थोड्या वेळाने घालूया. वास राहतो म्हणजे. हा टाकू. अजून टाका थोडं. वेलची पावडर आणि जायफळ पावडर हे कुठच्याही खिरीला पाहिजेच, त्यामुळे ते घातलेलं आहे. गुळ असलं की जायफळाचं स्वाद छान आहे. येस, रेडी झालेलं आहे आमचं मुगाचं कडण. तर पटकन साहित्य आणि कृती घ्या. मुगाचं कडण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाट्या गरम दूध, कच्चे मूग, वेलची जायफळ पूड, बदामाचे काप, काजू, बेदाणे, चारोळी, पिस्ते आणि गूळ. कृती: प्रथम एका कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये अख्खे मूग शिजवून घ्यावेत. दुसऱ्या कढईमध्ये शिजवलेले मूग घेऊन त्यामध्ये उकळवलेलं दूध, गूळ, वेलची जायफळ पूड, बेदाणे, पिस्ते आणि चारोळ्या घालून खीर शिजवून घ्यावी.